हाय. माझा आवाज येतोय का? कसे आहात सगळे? माझा आवाज येतोय? हाय. आपण लवकरच सुरू करणार आहोत. नमस्कार. सिद्ध संवादच्या तिसऱ्या भागात मी मानसी लिमेटेंबे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. सर्वप्रथम आज कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कथ्थक ही नृत्यशैली खूप पारंपरिक आहे. पण जरी ही पारंपरिक नृत्यशैली असली तरी आज युवा कलाकार हे या क्षेत्रात येताना दिसतात, इकडे वळताना दिसत आहेत किंवा ते करिअर म्हणून त्याच्यात काम करत आहेत. तर अशाच एका युवा कलाकाराशी आज आपण गप्पा मारणार आहोत. आपली आजची पाहुणी आहे निधी प्रभू. तिच्याविषयी आपण थोडं जाणून घेऊया. निधी प्रभू हिने कथ्थकचे शिक्षण सुप्रसिद्ध नृत्यांगना गुरु डॉक्टर सौ मंजिरी श्रीराम देव व तालमणी पंडित मुकुंदराज देव यांच्याकडे घेतले आहे. गेली 15हून अधिक वर्ष ह्या दोन दिग्गज गुरूंकडे बनारस आणि लखनौ घराण्याचे शिक्षण ही घेत आहे. नृत्य विशारद आणि नृत्य अलंकार ह्या पदव्या तिने विशेष योग्यता श्रेणीत प्राप्त केल्या आहेत. दूरदर्शनची ती ग्रेडेड आर्टिस्ट आहे. अनेक राष्ट्रीय पुरस्कार उदाहरणार्थ कलाश्री, कला नैपुण्य, नृत्यरत्न, मेनका, पलुस्कर, नृत्य रवी इत्यादी पुरस्कार तिला, तसेच भारतीय शासनाकडून मिळणारी शिष्यवृत्ती तिला प्राप्त आहे. तिने नॅशनल आणि इंटरनॅशनल उत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे आणि भरभरून दादही मिळवली आहे. नुकतेच तिने नादनिधी नावाची एक संस्था स्थापन केली आहे. तर अशा कलाकाराला मी इथे बोलवू इच्छित आहे आणि आपण तिच्याशी खूप गप्पाही मारणार आहोत. कदाचित काही प्रॉब्लेम झाला असं वाटतंय. आपण तिला प्रयत्न करतोय कनेक्ट करण्याचा. थोडा वेळ प्रतीक्षा करा, लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होईल.
आपली कलाकार येतेच आहे. आज कृष्णा जन्माष्टमी असल्यामुळे कृष्णावरच आधारित एक सुंदर रचना आपल्यासमोर प्रस्तुत करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. हाय हाय कनेक्ट झालं. हाय, नमस्कार सगळ्यांना. कृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. येस मानसी. येस, मी ऑलरेडी सांगितलं आहे की आज कृष्ण जन्माष्टमी आहे आणि त्या निमित्ताने तू इथे तुझं अष्टमी निमित्त कृष्णावरच एखादी रचना इथे तू प्रस्तुत करणार आहे. सो आपण थांबता तुझ्या परफॉर्मन्सला सुरुवात कर आणि मग आपण गप्पा मारणार आहोत. नक्की नक्की. मग तशी सेटिंग पण करायला मग लगेच. चल, एक सेकंद द्या फक्त. आवाज येतोय ना नीट? हो 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 हो.
वाह, क्या बात है. थँक्यू. आता खरं वाटायला लागलंय की आज अष्टमी आहे, गोकुळाष्टमी आहे. येस. अगदी मंत्रमुग्ध झालो सगळे. सो जसं स्वीट, सो स्वीट. हे कृष्णाच्या बासरीने सगळे मंत्रमुग्ध व्हायचे, आज तुझा परफॉर्मन्स सगळे ती मंत्रमुग्ध. गाण्याचीच एवढी ताकद आहे की त्याच्यामुळे असं होतंय. खरं. तुझा डान्स मला किती. फक्त एक मिनिट दे, मी हो, पटकन हो, एक सेटिंग आवडते. हा. yes. एखाद्या देव देवाचा म्हणजे आपण समर्पण करतो स्वतःच, आणि जेव्हा पूर्ण त्याच्यात विलीन होऊन जातो तेव्हा दोन वेगळे कोणी नसतातच, आपण एकच असतो. So, तीच कृष्णाविषयी अशा अनेक कथा आपण ऐकल्यात की सगळे त्याच्यात इतके मंत्रमुग्ध होतात की कृष्ण आणि राधा असले किंवा मीरा असले कधी वेगळं असं काही वाटलंच नाही. तर ही लीलाच. आणि आज गोकुळाष्टमी आहे, त्या निमित्ताने हा जो तिचा परफॉर्मन्स होता तोही तसाच मंत्रमुग्ध आणि अगदी त्याच जे फिलिंग असतं की एकदम अटॅच झालं आपण देवाशी, ते बघूनही वाटलं आणि अनुभवू शकतो आपण त्या गोष्टीचा बघून सुद्धा. खरंच खूप सो स्वीट. सुंदर थँक्यू. तुझं नृत्य सादरीकरण होतं. थँक्यू. ऍक्च्युली असंच झालं की दरवर्षी गोकुळाष्टमीला म्हणजे गेले 4 वर्ष तरी, गेले 2 वर्ष आता कृष्णशरणमचेच कार्यक्रम होतात. त्याच्या आदल्या वर्षी कुठेतरी ना कुठेतरी कार्यक्रम. तर म्हटलं या वर्षी या परिस्थितीमध्ये काय होणार? तर थँक्यू सो मच मानसी की आज हा योग तू आणून दिलास. तर माझी थोडी तरी आज नृत्य सेवा आज कृष्ण जन्माष्टमीला झाली. तर थँक्स टू यू. आणि जे परफॉर्म केलं ती माझ्या गुरु डॉक्टर सोमनजी देव यांची ही नृत्य संरचना आहे. अरे आणि बापरे. सगळ्यांना माहितीच असेल की बाई जेव्हा कोरिओग्राफ करतात तेव्हा एक वेगळी एक स्टोरी लाईन पूर्ण तयार होते. एक त्यांची खरंच ही आहे. विशेषता आहे कोरिओग्राफीची. तर माझं भाग्य आहे की बाईंनी मला हे एक आय थिंक गेले 4 वर्षापूर्वी ही शिकवली होती. तर वा, अजून जसजसं मी पुढे करत जाईल तसतसं ते अजून मला ती बंदिश ते गाणं मला अजून काही काही सांगत राहील. हा माझा छोटासा प्रयत्न होता. खरंच खूपच सुंदर कोरिओग्राफी बाईन तर म्हणजे काही म्हणू खरं हा शकत नाही. एक मोठा पीस आहे. पण आता जसं तेवढं आज करता येईल तसं मी केलं. येस. खूपच सुंदर. तर तुझ्या परफॉर्मन्स विषयी आजच्या काही आम्हाला सांगशील का, की आता तू काय येस. दाखवलं, थोडस सगळी माहिती देशील येस का? की ते गाणं तर प्रचलित आहे. पण ऍक्च्युली हे भीमसेनजी आणि लता ताई यांचं हे खरं गाणं आहे. पण मी शंकर महादेवांचा जो ऑडिओ आहे तो मी वापरला. आणि मला अजूनही आठवतंय म्हणजे जिकडे आता आज सगळे मोस्टली बाईंचे पण स्टुडंट बघतात की जेव्हा मी एक ऑडिओ लावला की बाई हे गाणं माझं बसवाल का? तर तेव्हा महडचं मंदिर आहे तिकडे दरवर्षी कार्यक्रम असतो. तर तेव्हा बाई म्हणाले होते की यावर्षी हे गाणं करशील तू. तर जसं ती प्रोसिजर असते बाईंची की बाई जस्ट गाणं ऐकून आणि त्या ट्रान्स मध्ये जाऊन त्या एक एक
5-6 मिनिटांमध्ये एक चित्र तुला उभं करून देतात आणि फक्त ते तेवढं टिपायचं असतं. आणि त्याच्या खरंच. पुढची जी प्रोसिजर आहे की राधा कशी भूल गई राधा भरी गगरिया, भूल गए गोधन. तर सगळे एक एक बासरी वाजतात, ती सगळं कामं विसरून त्या बासरीकडे सगळे खेचले जात आहेत. तर हा पूर्ण प्रसंग आणि नंतर मग गायी पण सगळेजण आपला फक्त त्याच्या पाठी त्या वेणूच्या पाठी सगळे कसे तल्लीन होत आहेत. तर ह्याचं हे सगळं वर्णन असलेलं गाणं आणि ती कोरिओग्राफी आहे. खूपच सुंदर. अ, तो विषय काढलाच की बाई आणि हा तर माझा पुढचा असाच प्रश्न आहे की कथ्थक मधला तुझा प्रवास कसा सुरू झाला, कुठून सुरू झाला, बाईंकडे कशी आलीस, याविषयी आम्हाला जरा माहिती देशील का? ओह सो स्वीट. अरे नक्की. अं, तर कथ्थकच्या आधी डान्सर म्हणून कसं झालं ते पहिले सांगते. तर मी 3ऱ्या वर्षीपासून नृत्य करतेय. तर हो. तेव्हा मी प्रचंड बॉलिवूड सॉन्ग्स जे आईने बघितलं की ही नाचू शकते आणि नंतर खूप सारे सेमी क्लासिकल सॉन्ग्स आणि गाणी पण अशी की म्हणजे वागड बम बम किंवा ओठो पे ऐसी बात किंवा पान खाय म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर गाणी. असंच उगाच काही नाही. खूप सुंदर ज्याच्यामध्ये छान एक्सप्रेशन त्या वयाला साजेशी अशी गाणी तेव्हा मी परफॉर्म करायचे. नंतर मी खूप रियालिटी शोज तेव्हा केले होते. तेव्हाचे म्हणजे स्टार प्लसचा कुछ कर दिखाना है. हुसेन आय थिंक तो होस्ट बरं. करायचा आठवत असेल तर. तर आणि नंतर महाराष्ट्राचं ई-टीव्ही हे चॅनल होतं ई-टीव्ही. हो, तर हो, ई-टीव्ही हो. वरती नुपूर हा रियालिटी शो यायचा. त्याची मी फायनलिस्ट आहे. तर हे सगळं हां. 2री-तिसरी मध्ये हे सगळं चालूच होतं. सगळे रियालिटी शोज. नंतर स्वातीताई, माझी ओळख स्वातीताईशी झाली, स्वाती कोळ. तर ती माझी खूप सेमी क्लासिकल सॉन्ग बसवायची. तर एकदा असंच सुबल सरकार म्हणून कोरिओग्राफर आहेत बॉलिवूडचे होते म्हणजे आता. अ, सगळ्यांना माहितीच असेल सुबल सरकार हे खूप मोठं नाव आहे आणि त्यांची मुलगी ती मला एका कॉम्पिटिशनला जज म्हणून होती. तर तेव्हा तिने आईला सांगितलं होतं, की ही मुलगी आहे. तर हिला तुम्ही क्लासिकल शिकवा. म्हणजे ती किती वर्ष बॉलिवूड करणार. तर एखाद्या मुलीला क्लासिकल शिकणं फार महत्वाचं असतं. तर खरंच. तेव्हा आमच्या इकडे एक भरतनाट्यमचा छोटा क्लास होता. मग तिकडनं डोंबिवलीच्या वसंत टीचर म्हणून खूप खूप अप्रतिम गुरु आहेत. त्यांच्याकडे मी शिकायचे. भरतनाट्यम मी मग तिकडे डिप्लोमा कंप्लीट केला आणि हो. ठरवलं होतं, की आता भरतनाट्यममध्येच करियर करायचं. कारण काय त्याचं वेड होतं. आणि त्या गुरु पण एक कमाल होत्या, की ₹200 फी होती गं तेव्हा. म्हणजे काय तर आणि त्या सांगायच्या, की "निधी की मम्मी, निधी को फ्रायडे लेके आओ, निधी की मम्मी, अभी आज शाम को लेके आओ." खूप प्रेम त्या त्या गुरुचं माझ्यावरती खूप प्रेम. आणि मग नंतर हां, माझं भरतनाट्यम चालू होतं. तर तेव्हा माझा एक मित्र त्याची आई म्हणजे वैशाली दुधे. तर त्या त्या मी एका शाळेला त्यांचा मुलगा आणि मी एका शाळेला. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, की "निधी एकदा कथ्थक करून बघ. म्हणजे कथ्थक कसं असतं ते बघ. एकदा माझ्या क्लासला ये." तर मला अजूनही आठवतं, की मी म्हटलं, की "नाही, मला भरतनाट्यममध्येच करियर करायचंय. मला नाही कथ्थक करायचं." ते म्हणाले, की "अगं हो, भरतनाट्यमच कर, पण कथ्थक शिकून तर बघ." तर म्हटलं ठीक आहे आणि काही कारणास्तव मी पवित्र सरांकडे भरतनाट्यम शिकायला लागले होते. तर हो. काही कारणास्तव म्हणजे पवित्र सरांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांच्यामुळे त्यांना 6 महिने नाचता येणार नव्हतं किंवा क्लास घेता येणार नव्हता. हो, हो. तर खरंय. मला असं झालं की ठीक आहे सर, मी ठीक आहे माझं कथ्थक चालू आहे. तुम्ही बरे व्हाल तेव्हा आपण परत परत जॉइन होऊ आणि परत क्लास सुरूच होईल. पण काय तो योग असतो, काय ते असतं, ते भरतनाट्यम तेव्हाचं थांबलं ते थांबलंच आणि पुढे कथ्थकची जर्नी जी सुरू झाली, ते आता हसता-खेळता नंतर आम्ही ठाण्याला शिफ्ट झालो. मग आता बाईंकडे म्हणजे डॉक्टर सो. मंजिरी देव, पंडित मुकुंद राजदेव आणि हे गुरु मला लाभले आणि त्याच्यानंतरची ही 14 वर्ष, 15 वर्षाची ही जर्नी आहे. तर असं मग सगळं ती आहे. 14 वर्ष, 14-15 वर्ष ही कशी गेली तेही आता सांगा मला? अरे बापरे! तर मी तेव्हा पण म्हणजे उलट मी असं सांगेल, की बिफोर कथ्थक सुरू करण्याच्या आधी म्हणजे व्हाईल डूइंग भरतनाट्यम, मी खूप अल्बम, नॉटी चाइल्ड, नाहीतर कुणाल म्युझिकचे भरपूर सारे अल्बम. नंतर
खूप कॉम्पिटिशन्स, म्हणजे इच सॅटर्डे संडे मी कॉम्पिटिशन करायचे आणि तेव्हा व्हायच्या पण. आता फार कमी होतात. आता रियालिटी शोजने सगळं जागा घेतलीये, पण तेव्हा खूप कॉम्पिटिशन्स व्हायचे आणि ते शाळेमध्ये यायचं. तर ते माझं चालूच होतं. आणि पण नंतर नंतर बॉलिवूड आणि किंवा सेमी, जास्त बॉलिवूड करायचंच नाही, किंवा सेमी क्लासिकल करणं थोडं हळूहळू नंतर बंद झालं. आणि नंतर एकदा दादाच्या, म्हणजे दादाकडे गेल्यानंतर किंवा बाईंकडे गेल्यानंतर मग तो रियाज, आणि मग ते रियाजाचं महत्व. आणि तेव्हा म्हणजे ड्युरिंग कॉलेज अजून होणंच होतं माझं, की म्हणजे म्हणजे डान्स ही करायचा, कथ्थक करायचा नाही, डान्स ही करायचा, आणि बाकी म्हणजे पुढे जाऊन शिक्षण घेऊन मग नोकरी वगैरे असं काहीतरी प्लॅन करू. बट सगळं चेंज चेंज, म्हणजे काय म्हणतात ते, ठरलेलं वेगळं असतं, पण देव तुमच्यासाठी काहीतरी वेगळं आखत असतो. तर अगदीच मग अगदीच. मला आता फक्त तेवढंच आठवतंय की प्रचंड रियाज, खूप बाईंकडनं खूप शिकणं, आणि अजूनही शिकतोय, अजून दादाकडनं अजूनही ते चालूच आहे. तर ती ऑन गोईंग प्रोसेस आहे. ती मला नाही वाटत ती कधी आयुष्यात संपणार आहे, आणि नाहीच संपली पाहिजे. आणि सतत आपण कलेत सतत शिकतच असतो. म्हणजे असा हो हो. कुठला मग पॉइंट येस नसतो माझं शिक्षण पूर्ण झालं. येस, सगळं कधीच आपण नाही, कधीच नाही. येतच असतो. त्याच्यामुळे हो 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 हो. मग तेच कथ्थक, मग त्याच्यानंतर मी कथ्थकचे कॉम्पिटिशन, म्हणजे ते एक, कारण कॉम्पिटिशन मी का म्हणते, कारण काय, इच कॉम्पिटिशनला ते चॅलेंज असतं. इट्स नॉट खरंच अबाउट की फर्स्ट येणं. त्याच्यासाठी नाहीये फर्स्ट येणं, सेकंड येणं, हे नाही. की ते 15 मिनिटं जे आहे ते त्याच्यासाठी काय ती प्रॅक्टिस, काय ते डिटर्मिनेशन, काय ते पॅशन, ते कथ्थक मध्ये ते थोडं तुमचं, लगेच प्रोग्राम तर मिळत नाही. कारण काय, तुम्हाला एक तेवढा तो यावा लागतो, एक एक ती स्टेज यावी लागते. तोपर्यंत एक्सपिरियन्स साठी किंवा हे, किंवा स्टेजचा एक अंदाज घेण्यासाठी, बोलण्याची प्रॅक्टिस होण्यासाठी खूप गोष्टी आहेत, त्या कॉम्पिटिशन मधनच कळतात. तर म्हणून अगदी मी कधी खरंय. त्या सोडल्या नाही. येस. खरंय. असं सगळं आहे पुढे. अ, जसं आपण म्हणजे तुला जे मेनका ट्रॉफी किंवा पलुस्कर हो ह्या हो. अरे अगदी जे पूर्ण भारतभर एकदम फेमस आहेत या दोन्ही हे हो हो हो. पुरस्कार. खरं. तर येस त्या येस. मेहनतीसाठी तू काय केलंस? म्हणजे किती मेहनत घेतलीस, किती रियाज केलास, त्याच्या मागे काय तुझी भूमिका होती? कारण हो हो. एवढ्या मोठ्या गोष्टी अचीव करायला तितकंच पूर्ण समर्पण त्या येस. क्षेत्रात देणं किंवा त्या हो कलेच्या लागतं. क्षेत्रात आता मी म्हणते की नाही, कॉम्पिटिशन वगैरे काही नसतं, पण ते असतं, तेव्हाचं प्रेशर वेगळं असतं. खरंय. ऐकायला की त्याविषयी जर तू आम्हाला सांगितलंस की तुझी मेहनत काय होती, अरे तुझा रियाज कसा होता, तू काय पद्धतीने तुझं येस. शेड्यूल होतं त्यावेळेला. आणि श्रीरंग दादा खूप मोठा पार्ट आहे या सगळ्या कॉम्पिटिशनचा. कारण काय, ते 15 मिनिटं जे काय मॅरेथॉन असते ती त्याच्यासाठी. तर पहिल्यांदा बाई कधीच, म्हणजे बाईंना सांगितलं, गुरुंना, की मला उतरायचं कॉम्पिटिशन, कधीच काही अडवत नाही, किंवा कधीच काही असं की नाही काही गरज नाही. बाई नेहमी तुम्ही जा, तुम्ही करा, असे दोन्ही दोन्ही गुरु आहेत. तर प्रॉब्लेम असा होता की एवढं शिकवलंय आणि मग ते 15 मिनिटातच बांधायचंय. म्हणजे हा खरा मोठा टास्क आहे. तर खरंच. पहिल्यांदा म्हणजे मला एक, हे बघ, प्रत्येक गोष्टीचा एक अभ्यास असतो. प्रत्येक कोणतंही काम कर, म्हणजे आता हा इंटरव्ह्यू देणं म्हण, मला माहिती की तू किती अभ्यास केलाय, मी अभ्यास केलाय. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास असलाच पाहिजे आणि कलाकार म्हणून. तर तसं बाकी कॉम्पिटिशन्स, म्हणजे सेमी क्लासिकल किंवा याचं, किंवा कॉलेज फेस्टिवल्स, मेन ते राहिलं. 5 वर्ष, तुलाही माहितीये की 5 वर्ष एक कॉलेज सोडलं नाहीये मी. सगळ्या कॉलेजमध्ये, कॉलेजच्या फेस्टिवल्समध्ये मी पार्टिसिपेट केलंय. तर त्या सगळ्याचा अंदाज होता कि यहाँ पे मुझे क्या चाहिए, यहाँ पे ऑडियन्स को क्या चाहिए, वहां पे जजेस को क्या चाहिए. तर हा सगळा मला थोडा कथ्थकच्या बाबतीत नव्हता. म्हणजे पहिल्यांदा कसा येणार ना, कारण त्या त्या कॉम्पिटिशन हे सगळं मी वर्षानुवर्ष लहानपणापासून करते. आणि कॉलेजचा पण पहिल्या इयरला अंदाज आला की अच्छा, क्राऊडला हे लागतं, हे असं असतं, कसा कोणत्या माइंडसेटने जज पण तिकडे असतो. हे एक अभ्यास झाला होता. तसा कथ्थक साठीचा एक वेगळा अभ्यास आहे कॉम्पिटिशनचा. तर तो मी, आई, आपल्या गुरूंनी, माझ्या गुरूंनी, दोन्ही गुरूंनी तो केला. नंतर बांधून दिलं. त्या बांधून दिल्यामध्ये त्याच्यामध्ये गार्निशिंगसाठी काय काय करायचंय. तर खूप, ती म्हणायला गेले ती 15 मिनिटं, पण वो उसपे आपको सब कुछ दिखाना है.
तर अगदी खरं. आणि मला आठवतं की पहिल्या काही 2-3 कॉम्पिटिशन मला नाही मिळालं होतं बक्षीस. तर मला असं झालं होतं की काय चुकतंय? नैराश्य नव्हतं आलं, तर एक क्युरिओसिटी होती की काय चुकतंय काय? हां. आणि त्याच्यानंतर एकदा ते मी जाऊन बघितलं, की म्हटलं हां, अब पता चला क्या चाहिए यहाँ पे. तर त्याच्यासाठी म्हणजे एक परफॉर्मन्स म्हणून नाच वेगळा असतो कथ्थकचा. म्हणजे तो 1.5 तासाचा, 1 तासाचा आपला लाईव्ह परफॉर्मन्स असतो. तो नाच वेगळा आणि कॉम्पिटिशनचा हा नाच वेगळा असतो. तर त्या कॉम्पिटिशनसाठी एक वेगळं म्हणजे ते 15 मिनिटाचं घोटायचं असतं. पण तुला सांगते, ड्युरिंग मेनका किंवा ड्युरिंग पलुस्कर अवॉर्डच्या वेळेला आय थिंक विशारद झाले होते आणि बाईंनी मला वाशीचं आपलं गांधर्वाचं सेंटर आहे. मी तिकडे शिकवत होते आणि डायरेक्ट मध्यमा प्रथम ते विशारदची बॅच होती. म्हणजे त्या मुली पण माझ्या वयाहून मोठ्या होत्या. तर मी तिकडेही शिकवत होते. मी मास्टर्स करत होते. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मी मास्टर्स करत होते. मी प्रायव्हेट क्लासेस घेत होते आणि मी तेव्हा सुदैवाने माझे तेव्हा कथ्थकचे सोलो प्रोग्राम पण सुरू झाले होते. म्हणजे अरे खरंच तेव्हा आणि म्हणजे तुला असं सांगते, आदल्या दिवशी मी वेगळं नाचलीये. कॉम्पिटिशनला मी वेगळाच ताल नाचलीये. परत त्यांचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता वाशीच्या मुलींचा, त्याच्यासाठी वेगळा मी एक सेटअप केलाय. मग इथे गुरुपौर्णिमेचा दादाचा वेगळा कार्यक्रम होता, त्याचं डोक्यामध्ये होतं आणि लगेच मेनकाची कॉम्पिटिशन होती. तर कारण नाच इथे आहे, रियाज इथे आहे. बस उसको अभी इतना सिखाया हुआ है, बस अभी ये डिश है, उसमें ये चीजें रखनी है, इस डिश में ये चीजें रखनी है. तर मला असं वाटतं की ओव्हरऑल रियाज करायचा असतो आणि त्या क्षणाला त्या वेळेला ते ते बरोबर त्या डिश मध्ये तुम्ही सर्व करायचं असतं. तर तसंच केलं आणि देवाच्या कृपेने त्या गोष्टी मिळाल्या. अगदीच अगदीच. अं, कथ्थकमुळे जे तू प्रवास केले, म्हणजे आता आपण बोलतोय परफॉर्मन्स, वेगवेगळ्या ठिकाणचे परफॉर्मन्स, हा जर तू विषय काढलास तर मी विचारेन की तू तुझे सोलो परफॉर्मन्स सुद्धा अनेक जे भारतात तर आहेतच, भारताबाहेरही दिले. तर तिथला प्रवास कसा होता, तिथला अनुभव तुझा कसा होता? कारण भारतात तर मी समजू शकते की एक सगळ्याच नृत्यशैलींची ओळख असते सगळ्यांना, किमान तोंड ओळख असते आणि ते लोकांना समजतं. पण भारताबाहेर जेव्हा आपण आपल्या भारताला रिप्रेझेंट करत असतो, त्यावेळेचा तिथल्या लोकांचा आलेला अनुभव किंवा त्या लोकांनी दिलेली एखादी दाद जी अशी एकदम मनात जाऊन बसते, की अरे बाहेरची लोक पण अशी दाद देतात, असं असं आलंच असेल ना हो, कधीतरी. हो. नक्की, नक्कीच, नक्कीच. त्याविषयी सांग ना, म्हणजे भारताबाहेर जाऊन हो, हो. कार्यक्रम करण्याचा तुझा प्रवास कसा होता आणि तुझा तिथला त्या लोकांसोबतचा अनुभव कसा होता? अ, अ, अच्छा. अरे वा, एकदम नॉस्टॅल्जिया झालं मला एकदम. तर पहिल्यांदा मी गेले होते तेव्हा अनुज मिश्रा एक खूप उत्तम ग्रेट कथ्थक डान्सर आहेत. एकच मिनिटं दीपक मुजुमदार सर हे हा इंटरव्ह्यू बघत आहेत. तर सर प्रणाम अरे करते नमस्कार इकडनं. सर. नमस्कार करते. कारण त्यांच्याबद्दल मला सांगायचंय. मी नक्की सांगेन. तर आपण नक्की पहिले नक्की. प्रश्नावरती येऊया, की अनुज अनुज भैया म्हणते मी त्याला. अनुज भैया बरोबर मी पहिल्यांदा ती इस्रायलची एक टूर केली होती. तर तेव्हा मोस्टली त्याने खूप सांभाळून घेतलं होतं. कारण काय त्यांनी असं जगातलं एकही शहर नाही किंवा फेस्टिव्हल नाही तिकडे त्यांनी परफॉर्म नाही केलंय. त्यांनी सगळीकडे परफॉर्म केलंय. तर तो एक्सपिरियन्स जो असतो, की त्या ऑडियन्ससाठी काय करावं, त्या ऑडियन्सला कसं गुंतवून ठेवायचं, कसं समजावून सांगावं आणि मी खूप काही परफॉर्मन्सेस केले नाहीयेत अजून आता पुढे आता झाले तर नक्की होतील. पण ते मी त्यांच्याकडनं शिकले, की कसं तेव्हा नॅक करायचं आणि नंतर मी जेव्हा लंडनला वुमन आर्ट फेस्टिव्हल किंवा योगा फेस्टिव्हलमध्ये जेव्हा मी परफॉर्म केलं, तर तेव्हा ऍक्च्युली मी फक्त एकटीच होते. मला ताईने बुकिंग करून दिलं होतं आणि मी गेले होते. मला आठवतंय ते शोधेपर्यंत पण मला रडायला आलं होतं कारण मी 2.5 तास हरवले होते त्या शहरामध्ये. मला काहीच कळेना मी कुठे चाललीये. तर आणि त्याच्यानंतर म्हणजे साध्या आहेत गं. म्हणजे आपल्याकडे लाईट सिस्टीम हँडल करायला वेगळं असतं. तर माईक सिस्टीम सांगायला की मला फुट माईक हवाय. तर तिकडे ते 2 असे माईक नाही चालत कारण त्याचा साऊंड कसा येतो. तर डिटेलिंग म्हणजे काय
हे सगळं पण एक्सपिरियन्सनेच, की मलाही असं झालं होतं की मी यांना आता कसं समजवू, तर मग तो व्हिडिओ दाखवून त्यांना समजवा की मला हे असं हवंय, मला हे असं हवंय. पण काय म्हणतात, ईच अँड एव्हरी सिच्युएशन तुम्हाला खूप काही शिकवत असते, शिकून जात असते. तर तसे खूप छान अनुभव आहे आणि देवाची कृपा असेल तर अजून असे बाहेरचे प्रोग्राम अजून होतील. आणि नक्की होतील, नक्की होतील. डान्सचं म्हणतीयेस तर दे जस्ट लव्ह आपलं इंडियन आर्ट, त्यांना खूप आवडतं. आणि मी जिकडे सुदैवाने परफॉर्म केलं होतं पहिल्यांदा इस्रायलला, की जिकडे त्यांना कथ्थक बद्दल काहीच माहित नव्हतं. तर त्यांना म्हणजे लंडनमध्ये म्हणजे त्या लोकांना ऍटलीस्ट, कारण लंडनमध्ये प्रचंड कथ्थक पुढे गेलेलं आहे. तर खरंय, खरंय. इस्रायलमध्ये तर खरंच काहीच त्यांना माहित नव्हतं. तर त्यांना म्हणजे ईच अँड एव्हरी पॉइंट सगळं समजून पण त्यांना सांगितलं की त्यांना ते कळत होतं की आता हे काय परफॉर्म करतात आणि त्यांना अरे हरण, अरे दॅट, वाह! तो रिस्पॉन्स वेगळाच. खरंय, येस, खरंय. पण मग येस. त्या लोकांच्या म्हणजे जेव्हा तो आता इस्रायलमध्ये पहिल्यांदा त्यांच्यासमोर असं कोणी क्लासिकल फॉर्म कथ्थक जेव्हा किंवा कुठचाही क्लासिक फॉर्म, तेव्हा त्या लोकांचे रिॲक्शन म्हणजे त्यांनी नंतर जसं आपल्याकडे येतात नंतर कार्यक्रम झाल्यानंतर भेटायला, तसं हो, तुला कोणी हो. अरे, काही त्यांनी रिॲक्शन दिल्यात येस, येस. त्याही ऐकायला आवडेल, कारण तू म्हणतेस की त्या पहिल्यांदा त्यांनी बघितलं होतं हो, ते. हो, हो. अ, ऍक्च्युली तो अल कमान जती फेस्टिवल म्हणून आहे. तो त्या फेस्टिवलमध्ये आम्ही परफॉर्म केलं होतं आणि तो मार्को पोलो म्हणून शो आहे. तर त्याच्यामध्ये तो अख्खा परफॉर्मन्स म्हणजे आम्ही आय थिंक 7 दिवसामध्ये 4 परफॉर्मन्सेस काहीतरी केले होते. आणि तर आय डोंट नो, दे हॅव क्युरिओसिटी अबाउट इंडियन ब्युटी आणि हे. तर जी मेन होस्ट आणि तिकडची सिंगर होते त्याच्यापेक्षा सगळे माझ्याकडेच येऊन सगळे तेच म्हणत होते की ही तर छोटीशी मुलगी आहे, पण सगळे माझ्याकडे येऊन माझ्याबरोबर सेल्फीज आणि फोटोज, म्हणजे त्यांच्यासाठी मी तिकडे हिरोईन असल्यासारखं तिकडे मला इतकं डोक्यावरती घेतलं होतं. म्हणजे अनुज भैया पण असे होते की आय डोंट नो, मे बी दॅट क्युरिसिटी, दॅट त्या आपल्या आर्टला एवढं श्रीमंतपणा आहे, त्या श्रीमंतीला मे बी त्यांचं फार काय म्हणतात ते एक्सप्रेशन असतील त्यांचे. तर आज आपल्या इकडे मनाली ताई सुद्धा जॉईन हो, झाली आहे. मनाली ताई. येस, नमस्कार. येस, थँक यू ताई. मला येस. असं वाटतं की जो म्हणजे प्रेक्षकांना हे काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता नक्कीच. हो, हो. नक्की, नक्की, आपण नक्की. च्या प्रश्नाकडे मी वळणार आहे. थोडा वेगळा एक रूट पकडतोय आपण, की जसं जसं तू परफॉर्मन्स करत होतीस तिथे तुझी बिरजू महाराजांच्याशी ओळख झाली आणि मला आठवतंय तुझी पोस्ट बघितलेली आणि मी अशी होते की निधी तू मोहेरंगलाल मध्ये हे केलंय हो, गुरु अच्छा. हां. बरोबर. असं झालं की त्यावेळेचे तुझे ते क्षण कसे होते किंवा काय अनुभव होते ते सांग, कारण एकदम वेगळाच रस्ता आहे तो पुन्हा. म्हणजे हो, कथ्थक हो. हो, हो, मोहेर हो. होतात एकदम वेगळे ट्रॅक आहेत, तर येस. मग तो कुठे ट्रॅक मिक्स कुठे झाला, कसं काय घडलं, ते दोन ट्रॅक एकत्र कसे आले ते सांग ना मला. अरे बापरे! मी असं म्हणते की माझ्या गुरु नेहमी सांगतात, म्हणजे आपल्या बाई नेहमी सांगतात की मोठ्या गुरूंचं नेहमी सौंदर्य बघावं आणि ते आपलंसं करावं. नेहमी बघावं. मोठमोठ्या वा. गुरूंचं सौंदर्य बघावं. तसंच महाराजींचं आहे. आणि मी त्यांच्या वर्कशॉपला जात होते आणि जेव्हा लीनाताई, आहेस तू हिरोईन, थँक यू. तर तेव्हा जेव्हा हे कळलं की असा असा प्रोजेक्ट आहे आणि तर कसं आहे माहितीये मानसी, की सूर्याच्या तेजापुढे कुठे एक दिव्याचं बद्दल मी काय सांगू, तसं महाराजींचं आहे की खरंच ते आहे, तर अगदी भगवान खरंच. आहे, तो देव माणूस आहे. आणि असा देव माणूस आणि संजय लीला भन्साली सर जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात आणि तो योग जुळून येतो, म्हणजे मी असं म्हणते की माझ्या आयुष्यातले सर्वात उत्तम 12 दिवस होते ते. आणि वा. डिटेलिंग म्हणजे डिटेलिंग. आणि आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही 8 जणी काहीतरी होतो. आम्हाला असं वाटलं होतं की आमच्याकडे काय बघणार आहेत म्हणजे असं. पण म्हणजे ड्युरिंग रिहर्सल पहिल्यांदा 3 दिवस पण की ते नंद के लाल, तो लाल, तर ती एक अशी आहे. तर मला वाटलं की माझ्याकडे कोणी बघत नाहीये. तर नंद के लाल, तेव्हा भन्साली सर म्हणत होते की
ए तेरा नहीं हो रहा है, महाराज जी के जैसे नहीं हो रहा है. मी वॉज लाईक कसं होणार महाराजांसारखं, कसं शक्य आहे. बट म्हणजे एक एक ऍक्शन साठी किंवा एका परफेक्ट टेक साठी मिनिमम लागणारे 40 ते 75 मिनिमम म्हणते मी, हे रिटेक्स. आणि बापरे. किंवा एखादी फ्रेम म्हणजे रंग दो लालला जो रंग फेकला गेला पाहिजे, जर एकाही मुलीने तो चुकीचा फेकला गेला तर परत परत नाही. परत ते लोक यायचे, परत ते सगळं साफ करायचे आणि परत त्याचं परत परत हा चला रंग दो लाल, परत चुकला, परत असं किती वेळा व्हायचं. दॅट पेशन्स एकतर की. आणि मला असं एक लक्षात आलं होतं की त्या एका ऍक्शन साठी जर 75 रिटेक होऊ शकत असतील तर आपण परफॉर्म करताना आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे एका बंदिश किंवा एका बंदिशच्या एका हस्तक मध्ये आपण किती लक्ष दिलं पाहिजे, किती अगदी मेहनत खरं. घेतली पाहिजे. तर एक ते म्हणतात ना की हे केलं पाहिजे, ते एक मला तेव्हा असं डोक्यात बसलं होतं की आपण पण तेवढ्याच डिटेलिंग मध्ये काम केलं पाहिजे आयुष्यात. आणि दुसरं म्हणजे मी सांगितलं तसं ते कॉम्बिनेशन म्हणजे महाराजजी आणि भन्साली सर. म्हणजे महाराजजी एक काहीतरी सांगायचे की ये देखो ये ऐसे कर सकते हैं, तो भन्साली नाही नाही और दिखाओ. आणि ती प्रोसिजर म्हणजे आम्ही सगळ्यांनी मोहे रंगोलालच्या मिनिमम 12 कोरिओग्राफीज शिकलोय वेगवेगळ्या अँगलने, की एक असं करू शकतो, एक तसं करू शकतो. म्हणजे ते गाणं अजूनही असं ऐकलं की अजूनही असं अंगावर येतं की ते 12 दिवस आठवतात. आणि नंतर परफेक्शन म्हणजे तिकडे कोणाला येस येस टोटली म्हणजे तुम्ही दमलायत, कोणाला काही त्याला काही भाव नाही. आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे जस्ट बिकॉज आम्ही महाराजींबरोबर गेलो होतो, तर त्यांनी आम्हाला इन डिटेल सगळं शिकवलं म्हणजे आता जस्ट इमॅजिन भन्साली सरांनी आम्हाला म्हणजे सांगितलं की कॅमेरा कैसे लगता है, कोणती फ्रेम यूज होती है, लाईट्स कसे लावायचे असतात, वा. नंतर ग्रुप कोरिओग्राफी करताना काय लक्ष द्यायचं, जर टॉप अँगलचा जर कॅमेरा असेल तर हात तुमचे कसे गेले पाहिजे, नुसतं उभा करून चालत नाही, तो थोडा तिरका करावा लागतो. दॅट डिटेलिंग म्हणजे एक काय म्हणतात तसं पिक्चर मूव्हीजच्या कोरिओग्राफीसाठी काय डोक्यात ठेवायचं असतं. आणि ते डिटेलिंग मी तुला तेच सांगते, ईच अँड गोष्ट ती डिटेलिंग जी आहे ते शिकले. आणि असं मला मे बी सगळ्यांनाच असं वाटतं की आफ्टर मोहे रंग दो लाल माझा काही ना हो पण माझा एक वेगळाच नाच झाला की आय डोंट नो की ती 12 दिवसाची जी प्रोसिजर होती त्याच्यानंतर काय ते झालं, त्याचा इम्पॅक्ट इतका पडला होता की मी त्या नाचाकडे, त्या कथ्थककडे एक वेगळ्याच दृष्टीने बघायला लागले होते. आणि ते एक वेगळंच माझ्यातनंही ते वेगळं व्हायला लागलं होतं डान्स. तर इतका तो सुंदर अनुभव आहे. आणि महाराजजी म्हणजे त्यांच्यासाठी आपण कोण ग, म्हणजे इतके स्टुडंट्स त्यांनी बघितलेत, इतके डान्सर्स त्यांनी बघितले. तर मला अजूनही आठवतं की एक डान्स प्लसचा आमचा तो एक प्रोजेक्ट होता. तर त्याच्यामध्ये तक ताधीना, तर ती तक ताधीना मला काय ते जमेना की ते तक पण करायचंय, वरती पण बघायचंय. काय माहित नाही ते त्या दिवशी जमेना आणि ते महाराजीने केलं की नाही हो रहा है निधी. तर त्यांनी माझ्याकडनं ते करो ताकद आधी ना, ताकद आधी मला खरंच रडायला आलं होतं की नाही होते माझ्याकडनं. तेव्हा की नाही नाही हो जाएगा हो जाएगा. तर मी एक आय थिंक एक 22-23 त्यांच्या पुढेच मी असं केलं, नाही होते ताकद आधी ना. आणि खूप ग्रुप होता का त्या ग्रुपमध्ये मी ते करत होते, तरी त्यांचं लक्ष की ते वो नहीं हो रहा है. आणि दुसऱ्या दिवशी ते आले, आम्ही रिहर्सल सुरू होण्याच्या आधी निधी आजा वो हो रहा है ताकद आधी ना करके दिखाओ. तर आता मी आयुष्यात ते कधीच चुकणार नाही की ताकद आधी ना ते म्हणजे कमाल माणूस, कमाल कमाल माणूस. आणि काय त्यांच्याबद्दल सांगायचं, खरंच देव माणूस आहे खरंच. अगदी खरं आहे. म्हणजे म्हणजे त्यांच्या देवाकडे फक्त बघावं आणि त्याला ऑब्झर्व करत राहावं, खरंच आहे. तसा तो अनुभव. नुसतं बघितलं तरी अशा अंगात एनर्जी आपल्याला खरंय खरंय जाणवते. खरंय तर खरंय खरंय. त्यांच्या सोबत खरंच प्रत्यक्षात जेव्हा आपण काम करतो तेव्हा किती किती जास्त खूप पटीने दडपण आणि खूप सगळं. हो 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 आपल्याला हो स्वतःला हो. पण कळतं की आपण एवढी एनर्जी वापरतोय आणि आपण थकतही नाही Yes. होत. म्हणजे त्यांचं इतक्या एक डिटेलिंग की स्माइल का कितना करना चाहिए परफॉर्म करते समय, कहाँ पे सुकून चाहिए, डिटेलिंग डिटेलिंग त्यांच्या कामाचं खरं. तर खूपच आणि ती सुंदर. दृष्टी बाईंनी आणि गुरूंनी दिल्यामुळे ती बघू शकत होतो खरंय, की अगदी काय खरंय. काय बघायचं त्याच्याकडनं. खरंय, तसं खरंय. आहे. येस.
जसं महाराजांबरोबरच आहे तसंच तू जसराजजींचं जे आहे गीत गोविंद आणि आय थिंक टेरेन्स लुईस आणि ह्यांनी ते येस, त्यांच्या सोबत तू काम केलंस तर येस. त्याविषयीचा तुझा अनुभव काय होता? आम्हाला ऐकायला आवडेल नक्की. मला खरंच मानसी असं वाटतं की काय देवाने माझ्या म्हणजे काय आयुष्यामध्ये एक एक मोती खरंच हिऱ्यासारखे एक अनुभव दिलेत. तर जेव्हा हा प्रोजेक्ट हातामध्ये आला की एक कथ्थक आणि कंटेम्पररीचं हे कॉम्बिनेशन आहे. तर कंटेम्पररी म्हणजे टेरेन्स लुईस डान्स अकॅडमी कंपनी, अकॅडमी नाही कंपनी सगळ्यात मोठी आणि कथ्थक हे कॉम्बिनेशन आहे. तर त्यांचा अख्खा ग्रुप होता आणि आम्ही 2च कथ्थक डान्सर होतो त्याच्यामध्ये, राधा आणि अच्छा. कृष्ण याच्यासाठी आणि नरेटर असं. तर ती त्याची कोरिओग्राफी महाराजजींनी आणि दीदींनी केली होती. तर तेव्हाही त्याचाही वेगळा अनुभव आणि पहिलं की पहिले मी तुला कोरिओग्राफीच्या वेळेचा सांगते अनुभव. तर ही जी कंपनी आहे टेरेन्स सरांची, ती आहे खार रोडला. खार रोडला आहे. आपले दादा गुरु पद्मश्री नटराज गोपीकृष्णजी त्यांचं जे घर आहे, त्या घरी त्यांनी आता तो स्टुडिओ बनवला आहे. तर ज्या दिवशी पहिल्या दिवशी मी त्या वास्तूमध्ये गेले, मी नुसती डोळ्यातनं नुसतं घळघळ पाणी की काय ही जागा आहे. म्हणजे काय त्या जागेने बघितलंय, काय ते दिग्गज, काय ते त्यांचा रियाज काय असेल, ते व्हायब्रेशन्स हे मला जाणवत होतं आणि मला अजूनही आठवतंय, की त्या एंट्रन्सला एवढा छोटूसा दरवाजा आहे, जसं ते वाकून जावं लागतं. तर मी आपोआप म्हणजे खाली बसून नुसता नमस्कार केला, की ह्या सगळ्या वास्तूचे आशीर्वाद मला मिळू दे. आणि ती रिहर्सल मी तुला म्हटलं, की ती जागा एकतर काय ती जागा आणि मग लगेच मी बाहेर येऊन बाईंना फोन केला, की "बाई मी आता कुठे तुम्हाला सांगू का?" असं करून आणि त्या जागेचे व्हायब्रेशन्स आणि त्यांची आता पेरेंट्स सरांनी त्याच्यामध्ये काही चेंजेस करून, पण तरीही त्याला टेम्पल ठेवलेलं आहे, त्यांनी मंदिर ठेवलेलं क्या आहे. बात. तर त्या सगळ्यांची काम करण्याची पद्धत, एक म्हणजे कंटेम्पररी डान्स कंपनी कसं काम करते, त्यांचं त्यांचं लाइक सकाळी उठल्यापासून त्यांचं काय शेड्यूल असतं, त्यांचं टायमिंग एक तर परफेक्शन, जसं प्रत्येक कामाच्या ठिकाणी तर परफेक्शन हवंच. तर त्यांचा कोरिओग्राफी सेन्स म्हणजे आपल्या कथ्थकवाल्यांचा एक वेगळा चालतो. तर ते म्हणजे काहीतरी एक असं होतं की अरे हां, म्हणजे एक चित्र वेगळंच तयार करणं. तर तिकडे मारुक मॅम म्हणून आहेत. तर त्यांची कोरिओग्राफी म्हणजे अप्रतिम कोरिओग्राफी. म्हणजे परत मी म्हटलं ना, ते कॉम्बिनेशन असं की अ, दीदींनी मला ते शेवटची भैरवी आहे, "अरे जो सुनो सावरे." तर त्यांनी मला शिकवताना त्याचं एक-एक डिटेलिंग मला सांगितलं होतं, की "निधी ऐसे दिखाना, वो दिखाना." किंवा ते ते एक-एक त्यांचं काय म्हणतात त्या एक मुद्रा आणि ते अष्टपदीवरती हा पूर्ण आहे जयदेवांच्या अष्टपदीवरती. तर तो अनुभव आणि वेन हे मिक्सचर होत होतं त्या टेरेन्स सरांच्या डान्स कंपनी बरोबर. म्हणजे ती मुली केस सोडून पूर्ण माझ्या भोवती फिरतायत आणि मला 2 मुलं उचलून वरती नेतात आणि मी ते रतीने उलझी करून आपल्या कथ्थकचं एक-एक दाखवतेय. दॅट वा. व्हिज्युअली असं व्हायचं, की अरे काय चित्र तयार झालंय. म्हणजे आपण अष्टपदी वेगळ्या पद्धतीने परफॉर्म करतो. तर ही खरंय, कोलॅबोरेशनमध्ये खरंय. खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे सुरुवातच तुला सांगते, एक सगळ्यांना पण अनुभव सांगते, की ललित लवंग ही पहिली अष्टपदी आहे. तर त्या अष्टपदीला एक डान्सर आहे, त्याची खूप मोठी वेणी होती. म्हणजे त्यांनी अशी दाखवली होती, खूप मोठी वेणी आणि एक-एक डान्सर येऊन त्याच्यामध्ये एक-एक फूल ॲड करताय. आणि ती वा. अशी टॉपला उभी आहे आणि एक तो म्हणजे त्यांच्या ते एक-एक याच्यामधनं आणि मी तिकडे ते ललित लवंग कथ्थकने आणि पायाने दाखवते. ता, ता, रा करून दाखवते. क्या आणि बात. हा सगळा तो सीन आणि बरं आता दुसरा माझ्या पोटामध्ये गोळा मला हे इथपर्यंत माहिती होतं की हे सगळं चाललंय. जेव्हा आम्ही जोधपूरला गेलो, उमेद भवन पॅलेसमध्ये हा परफॉर्मन्स होता. बरं, समोरनं आल्या कौशिकी चक्रवर्ती, समोरनं आले संजीव अभ्यंकर, समोरनं आले राकेश चौरसिया. असे एक नंतर अशी लोकं आल्यानंतर आणि नंतर जसराजजी असे आले. आणि माझ्या पोटात जो गोळा आला, म्हटलं बापरे! की काय स्टारकास्ट म्हणजे काय लिजंड लोकं आहेत आत्ता माझ्यासमोर आणि त्यांनी सांगितलं, की आणि काही-काही गोष्टी काहीच ठरल्या नव्हत्या, की
कोणता तोडा करायचा आहे, कोणता पर्यंत, की हा वहां पे जाके देख लेंगे, ते त्या लोक असतं त्या लोकांचं. बरोबर. आणि मला आठवतंय 11:30 वाजता तिकडे रिहर्सल चालू होती. मी दादाला फोन केला होता, की दादा खूप भीती वाटते, की मानसिक तयारी आहे, पण ही सगळी लोक आता माझ्या समोर उभी आहेत आणि आता ते बघतायत मला, की म्हणजे आणि काय म्हणजे परीक्षा म्हणतात ना, तर तसा तो अनुभव. आणि मग जेव्हा रिहर्सल सुरू झाली आणि खूप खूप महान लोक आहेत ग, त्यांनी काय काम करून ठेवलंय. खरंय, ते खरंय. तरी आमचं सगळेजण माझं पण ऐकत होते. हेच माझ्यासाठी असं आलं, की बापरे! कसं म्हणजे कसं मी त्यांना म्हणायचं, की "मैं कोशिश करी हूँ कि ये पर्यंत हम लोग यहाँ पे करें." असं इतकं ते चालू होतं. आणि मारुक मॅमच्या अंडर आम्ही हे सगळं करत होतो. दीदींच्या अंडर हे सगळं चालू होतं. आणि मला अजूनही आठवतंय, की ज्या दिवशी परफॉर्म करत होते, अख्खा तो एक दीड तासाचा तो परफॉर्मन्स होता. सगळं म्हणजे ते त्यांचे कॉस्ट्युम, लाईट्स आणि ते सगळं, आणि हे सगळेजण असे बसलेत आणि ते सुरू झालं. आणि शेवटची भैरवी होती अरज सुनो सावरे, ज्याच्यामध्ये वा. माझी जास्त डान्स होता. हे सगळं याच्यावरती. आणि माझं असं फार स्वप्न होतं, की एकदा मला कौशिकी चक्रवर्ती गाते आणि मला एकदा परफॉर्म करायचं. एकदा. कारण मी गोपीकृष्ण महोत्सवाला त्याचं गाणं ऐकलं होतं. आणि आता मला असं होतं, की भले समोर कोण म्हणजे आपल्या ओळखीचे नाहीयेत, कोणी तिकडे शूटिंग आणि हे सगळं अलाउड नव्हतं. कारण त्यांचं एक बरोबर. काय म्हणतात ते कॉन्फिडेन्शियल होतं प्रचंड तो सगळा कॉन्सर्ट. तर मला असं झालं, की खड्ड्यात गेलं ते सगळं. मला आत्ताची मुमेंट जगायची आणि मी इतकी वेडी होऊन नाचले. आणि ते शेवटी आहे राधे कृष्ण गोविंदा, म्हणजे राधे कृष्ण गोविंदा, आणि त्यांचा आवाज, आणि मी घळ ऑन स्टेज मी इतकी रडली, म्हणजे अरज सुनो सावरे, म्हणजे मी खरंच अरज सुनो सावरे इतकं डोळ्यातनं माझ्या पाणी येत होतं. आणि तो अनुभव म्हणजे मी तेच म्हटलं, की हेही सांगताना मला अजून अंगावर काटा येतोय. इतकं ते खरंच तेही माझ्या आयुष्यातले खूप सुंदर दिवस होते. आणि म्हणजे मी ते प्रोडक्शन, ते प्रोजेक्ट, आणि मी दुसरा म्हणजे मेहफिल उमराव जान हा प्रोजेक्ट, आणि वर आपले क्लासेस, वर काही कथ्थकचे परफॉर्मन्सेस, तर हे सगळं मी सायमल्टेनियसली करत होते. तर मला अजूनही आठवतंय, की मी दिवसाचे काहीतरी 19 तास काहीतरी काम करायचे. आणि आई सकाळी बापरे. मला काहीतरी डबा द्यायची. तर म्हणजे मी खार रोडला जायचे, खार रोडवरून परत मग अंधेरीला रिहर्सलला, मेहफिल उमराजांच्या प्रोडक्शनच्या रिहर्सलला जायचे. तर हे दोन्ही वर त्याच्यामध्ये प्रोग्राम कोणते कोणते यायचे ते, तर काय म्हणतात ते वेड लागल्यासारखं तेव्हा काम केलं. ते 3-4 महिने म्हणजे सकाळी जी घरातनं जायचं ते झोपून गाडीमध्ये आई माझा आणि ड्रायव्हरचा दोघांचा डबा द्यायची. आणि खूप वेड्यासारखं, कारण तो अनुभव आणि ते एक्सपिरियन्स मला फार ती हे असते, हाव असते. नवनवीन लोकांबरोबर काम करणं आणि त्यांच्याकडनं शिकणं, ही मला खूप नेहमी हाव असते. आणि ते तसं त्यावेळेला घडत होतं. मला वाटतं प्रत्येक कलाकार हा असाच काय म्हणा एक मोहित असतोच काही ना काहीतरी मिळवण्याच्या, कारण हो, त्याशिवाय खरंय. काही मग शिकू झोपच शकत नाही नाही. लागू शकत. हो, खरंय, हो, खरंय. हो, हो. म्हणजे असं नाही की आपल्याच कलेत शिकायचं असते, वेगवेगळे अनुभव सुद्धा आपल्याला बरंच काही शिकवून देतात. जसं तू म्हणालीस की येस. तुझा मोहिरंगलालचा जो अनुभव होता, की त्यांचं फक्त बघूनच तुझ्या मनात काही विचार आले आणि त्याच्यामुळे तू म्हणतेस की माझ्या डान्समध्ये खूप फरक पडला. तर म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी काय म्हणतात आयुष्यात मोठा बदल घडवून हो, आणू हो. शकतात. हो, 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 हो. खरंय. आज खरं तर गोकुळाष्टमी आहे आणि मला असं वाटतं की ही गोष्ट तुझ्यासाठी खूप मोठी असणार आहे, की जेव्हा जे कथ्थक, मुळात कथ्थक आणि कृष्ण लीला ह्या सगळ्या गोष्टी इतक्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत, की हो, कथ्थक हो. आणि कृष्ण ह्या दोन्ही गोष्टी एक वेगळ्या घनिष्ठ नातं आहे. नाही. हो, 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 तर हो. असंच तुझा म्हणजे कृष्ण शरणम द व्हॉइस ऑफ कृष्ण ह्या बॅलेट म्हणजे म्युझिकल बॅलेट मध्ये तू राधेची म्हणजे एक चॅलेंजिंग मी म्हणेन राधेची भूमिका केली तर खरंय, खरंय. विषयीचा अनुभव सांगशील का की हो, नक्की. तो कसा तुझा अनुभव होता आणि मला असं मी अगदी आत्ता सांगू शकेल तर तो क्षण तू जगली असशील राधेचा आणि तू खरंच तो हो, हो, इमॅजिन हो. केलं हो, असशील. हो. हो, म्हणजे हो, हो. काल का परवाच तुझा त्याविषयी इंटरव्ह्यू हो, सुद्धा त्याचा झाला. लाईव्ह होता, लाईव्ह परफॉर्मन्स होता. येस. तर लोकांची तू म्हणतेस आता हे आहे
तर अजूनही लोकांची कशा पद्धतीने दाद मिळते त्या गोष्टीला, तर हेही नक्की सांगशील. पहिले त्या नक्की नक्की करणम विषयी सांग, तो अनुभव सांग आणि आपण मग पुढे मला हेही सांग नक्की की नक्की वर्ष झाले तरी अजून लोक काय विचार करतात या बॅलेट विषयी. काय तसं म्हणते तसं की सगळ्यांना माहिती आहे की कृष्ण राधा काय म्हणजे सगळ्यांनी बघितलेलं माहितीये. तर मी थोडा अजून बॅक मध्ये जाईल की म्हणजे मला हा प्रोजेक्ट कसा मिळाला. तर पहिले मी ते सांगते. आय थिंक मी 20-21 असंच काहीतरी वय असेल. तर तेव्हा हा प्रोजेक्ट मला हातामध्ये आला की मी राधा करत आहे त्यावेळेचा. तर ज्यांनी कृष्णा शरणम बघितला आहे आणि किंवा नाही बघितलंय, तर मी सांगते की कृष्णा शरणम हा 3 पार्ट मध्ये डिव्हाइड केलेला बॅले आहे, म्युझिकल बॅले. भक्ती, प्रेम आणि धर्म. तर प्रेम मध्ये राधा मी कॅरेक्टर करते. तर मी नेहमी म्हणते तसं की कृष्णा शरणम हे पंचपक्वान्न आहे. म्हणजे कसं ते सांगते. कॉमेंट्री, ज्या अख्ख्या बॅलेची कॉमेंट्री आहे, ते हरीश भीमाणी यांचा आवाज आहे. तर ज्या यंगस्टर्स आहे किंवा आता लॉकडाऊनमध्ये जी अ, महाभारत ही जी सीरीज चालू होती, त्याचा मैं समय हूँ जो आवाज आहे. तर तर ते हरीश भीमाणी यांची कॉमेंट्री आहे. नंतर दुसरं किरण मिश्रा यांचं रायटिंग, यांचे डायलॉग्स आहेत. तर किरण मिश्रा म्हणजे आता तेच लॉकडाऊनमध्ये बरं झालं की लॉकडाऊनमध्ये परत या सीरीज दाखवल्या गेल्या. तर रामायण, महाभारत यांचे ज्यांनी डायलॉग्स लिहिले ते किरण मिश्रा. त्यांनी वा. या बॅलेचे डायलॉग्स दिलेले आहेत. म्हणजे एक डायलॉग तुम्हाला सांगायला गेलं म्हणजे डान्स तर आहेच, म्युझिक त्याचा फार मोठा पार्ट आहे, पण डायलॉग पण एक ते बांधणं आहे ना, ते डायलॉगचं काम आहे या बॅलेमध्ये. तर एक एक सांगायला गेलं तर राधा कृष्णाला विचारते की प्रेम का मतलब क्या है कान्हा, असं ते विचारते. तेव्हा कृष्ण म्हणतो की जहाँ प्रेम है वहाँ मतलब कहा और जहाँ मतलब है वहाँ प्रेम कहा. क्या बात म्हणजे आहे. एक खरंच आहे. एक काय म्हणतात एक एक दाणे आहेत आणि त्याला टाळ्या पडल्याच पाहिजेत. अगदी इतके सुंदर एक डायलॉग आहेत की मला ऍक्ट करायला असं खूप काही कष्ट घ्यावे लागत नाही कारण ते डायलॉग्सच एवढं सगळं बोलून जातात. तर किरण मिश्रा यांचे डायलॉग. नंतर अनूप जलोटा, भजन सम्राट अनूप जलोटा यांचा व्हॉइस, त्यांचं गाणं आणि म्हणजे कृष्णाचं जे सगळे डायलॉग्स, कृष्णाचा व्हॉइस हा सगळा आहे तो अनुपजींचा आहे. कोयलिया क्रिएशनचं प्रोडक्शन, कोयलिया क्रिएशन म्हणजे कोयल त्रिपाठी यांचं पूर्ण म्युझिक पूर्ण ते त्यांचं आहे. आणि कोरिओग्राफी, द कोरिओग्राफी इज डन बाय दीपक मुजुमदार सर. म्हणजे क्या. आता तुम्ही तुला म्हणलं ना मी पंचपक्वान्नाची ही डिश का म्हणते आणि हे माझ्या जेव्हा हातात आलं तेव्हा मला असं होतं की हे वेगळं आहे. का वेगळं आहे? कारण कथ्थकचे कार्यक्रम, कथ्थकचे प्रोजेक्ट हे वेगळे असतात. हा म्युझिकल बॅले आहे. म्हणजे मला अजूनही आठवतंय की जेव्हा रिहर्सल सुरू असायची तेव्हा दीपक सर सांगायचे की निधी नाही दिसली पाहिजे. निधी ॲज अ कथ्थक डान्सर नाही दिसली पाहिजे. निधी ॲज अ राधा दिसली पाहिजे. तर ते आणि राधा पण ती गोपी नाहीये. ती साधारण गोपी नाहीये. ती राधे राणी आहे. तर तो तिचा एक तोरा, ते तिचं तिचं एक वेगळाच ॲटिट्यूड म्हणू शकतो. नॉट इन अ निगेटिव्ह वे, पण एकदम पॉझिटिव्ह वे तिचा तोरा हे आणणं आणि मला अजूनही आठवते ते तिचं चालणं एक एक पर्टिक्युलर एक राधेचं चालणं येण्यासाठी मी किती काय म्हणतात ते ऐश्वर्याचे मूव्हीज वगैरे बघितले होते की मला ते चालणं का नाही जमत की ते एक ते चालणं ते तोरामध्ये पण व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये माझ्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये, प्रत्येक प्रोग्रामच्या पाठी माझ्या आईचा खूप मोठा हात असतो. तर आईने मला राधा जेव्हा स्क्रिप्ट मिळाली त्या स्क्रिप्टचा आणि आम्ही खूप पुस्तकं वाचली की वरवर राधाकृष्ण माहिती होतं त्यांच्या प्रेमाबद्दल. पण इन डिटेल हे वाचण्यासाठी मी खूप पुस्तकं वाचली आणि नंतर दीपकजींनी तर ही इज जस्ट ग्रेट. म्हणजे मला आठवतंय की फक्त त्यांची सकाळी 7 वाजता रिहर्सल असायची. तर मी आणि अभिजित त्यांच्या घरी सकाळी 7 वाजता जायचो. आणि मला असं व्हायचं ते की ते सेम बाईंसारखं की ही एक मोमेंट आहे, हे एक ओळ आहे. तू अशीही करू शकतेस, तू तशीही करू शकतेस, तू हेही दाखवू शकतेस, तू तेही भाव दाखवू शकते. कारण ते आर सो ग्रेट की त्यांना असं होतं की काय देऊ, काय करू आणि मला असं होतं की मी काय काय टिपू, कसं कसं टिपू आणि
दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या बॅलेमधले जे सगळेजण आहेत ते माझ्याहून खूप सिनियर आहेत. म्हणजे जो मेन कृष्ण आहे अभिजित ठाकूर, हा म्हणजे इंडस्ट्री कोण पेरलेला मुलगा आहे माणूस आहे. खरंच आणि खरंच मॉडेल आहे. नंतर काय म्हणतात मराठी इंडस्ट्रीमध्ये त्याने प्रचंड फॅशन म्हणजे आपले सगळे फॅशन डिझाईन त्याचं असतात. तर इतके ते सगळेजण काय म्हणतात ते इंडस्ट्री मधली माणसं आहेत. तर ते आणि मी खूप नवखे होते या सगळ्याला. म्हणजे हे सगळे गीत गोविंद सगळ्या प्रोजेक्टच्या आधी सगळ्यात आधीचा प्रोजेक्ट कृष्ण शरणम होता. आणि जसं डान्सचं मी म्हणते, पण तसं आफ्टर कृष्ण शरणम म्हणजे बिफोर कृष्ण शरणम निधी वेगळी होती आणि आफ्टर कृष्ण शरणम निधी वेगळी होती. की म्हणजे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, की कसं बाहेर वागलं जातं. म्हणजे आपल्या एका एका ग्रुपमध्ये आणि नंतर जेव्हा आपण बाहेर जाऊन काम करतो, तेव्हा आपण कसं काम केलं पाहिजे, तिकडे कसं तुम्ही राहिलं पाहिजे, तुम्ही स्वतःला कसं प्रोजेक्ट केलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे. खूप असतात गोष्टी. त्या मी तिकडे जाऊन पहिल्या प्रोजेक्ट जाऊन खूप शिकले. की वा असं सगळं असं नाही. ती खूप शिस्त आहे आणि तुम्हाला खूप लोक जज करत असतात. तर तुम्ही खूप खरंय परफेक्ट राहिलं खरंय पाहिजे. तर असं सगळं मला हे सगळंच्या सगळं म्हणजे माझं वॉर्डरोब असं सगळं चेंज माझं कृष्ण शरणम नंतर झालं. तर ऍज अ निधी म्हणून मी खूप बदलले आणि राधा म्हणून आता ते जेव्हा ते एक एक लागतं आणि त्याचा अख्खा तो सीन आहे. एक सीन आहे शेवटचा आमचा त्याच्यामधला, की राधा आणि कृष्णाचा तो शेवटचा दिवस आणि त्या शेवटच्या दिवशी त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं असेल आणि ते कसे वेगळे झाले आणि कसं त्या कृष्णाने ती बासरी तिच्या हाती दिली, की आता मी बासरी वाजवणार नाही. हे ते इतकं सुंदर बांधलेलं आहे. सगळेजण बघणारे पण असे पूर्ण मला जेव्हा ऑडियन्स सांगतो, की आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये कृष्णमय होतो. कारण तो बांधलाच इतका सुंदर आहे, की एक भक्ती आहे, प्रेम आहे, परत लगेच धर्म येतो पार्ट. तर मी खूप लकी समजते स्वतःला, की मी या सगळ्या प्रोजेक्टचा मी पार्ट आहे. कारण आणि ह्या प्रोजेक्टने मला खूप दिलं आणि मी परवा अशी पोस्ट पण टाकली होती म्हणजे लिहिताना, की कृष्ण शरणम हा माझ्यासाठीचा लकी चार्म आहे. कारण काय आफ्टर कृष्ण शरणम मला असं म्हणतात ना, की त्याच्यानंतर मला असं 2017 पासून अशा मला खूप अपॉर्च्युनिटीज मिळायला गेल्या, की त्याने एक माझा एक लोकांबरोबर मी पुढे वेगवेगळ्या लोकांबरोबर ॲज इन कथ्थक आणि मी खूप काम करत गेले. तर तो कृष्ण शरणम माझ्यासाठी लकी चार्म आहे आणि त्याच्यासाठी इथे कृष्ण शरणम. त्याच्यासाठी माझी प्रायोरिटी प्रचंड वेगळी आहे. म्हणजे लास्ट इयर गोकुळाष्टमीच्याच वेळेला मला दुबईचा एक प्रोजेक्ट आला होता आणि खूप अरे वा चांगलं म्हणजे 1-3 महिन्याचं ते पुढे होतं आणि त्यांचं फार होतं. तर याचं फक्त चाललं होतं, की हा प्रोजेक्ट म्हणजे याचे शोज लागणार आहेत. असं फक्त चाललं होतं, ठरलं नव्हतं. तर पण मी तिकडे नाही सांगितलं. म्हटलं नाही कृष्ण शरणम होणार आहे. ते म्हणे की अब तक तो डेट्स तो नहीं फिक्स हुए. म्हटलं नाही. ती प्रायोरिटी वेगळी आहे आणि ती आयुष्यभर राहणार आहे कृष्ण खरंय शरणमसाठी. ते खरंय इतकं म्हणजे जवळचं एखादी नातं आहे. गोष्ट देते तर आपल्याला अगदी संपूर्ण देते म्हणजे खरंय, खरंय, खरंय. छोट्या गोष्टी सुद्धा आणि ती आपल्या टीम पण हो. तो खरंय. खरंय, खरंच खरंय. खरंच आणि ती टीम पण खूप सुंदर आहे. त्या टीम मधले प्रत्येक जण इतके चांगले आहे. आम्ही सगळे एकमेकांची आम्ही फॅमिली म्हणतो आम्ही कृष्ण शरणम फॅमिली. एकमेकांवर खूप प्रेम करतो, भांडतो, सगळं करतो. पण त्याच्यासाठी प्रेम हे वेगळंच कृष्ण शरणमसाठी. बरं हा विषय काढलाच तर गुरु दीपक मुजुमदार यांच्याविषयी काय सांगशील? जसं सांगितलं तसं की अ, खूप महान लोक आहेत. त्यांच्याबद्दल मी काय सांगणार? की त्यांना बघताना त्यांच्याकडनं मी तेच म्हणत त्या प्रोसेस जेव्हा ते गाणं ऐकल्यानंतर ते उभं राहून ते काहीतरी दाखवताना ही जी प्रोसेस असते ना ती खूप शिकण्यासारखी असते. नॉट माझ्यावरतीच कोरिओग्राफी नाही. ते आमचं शेवटचं एक गाणं आहे की कृष्णा हूं मैं असं अनुपजींच्या आवाजामधलं एक खूप सुकूनवालं गाणं आहे की मी सगळीकडे आहे. सो डोंट वरी मी आहे. हे ते सांगताना दीपकजी सांगताना त्याच्यामध्ये माझं तर काही काम नव्हतं. सगळं अभिजितचं होतं. पण मी ते बघत होते, की द वे ते सांगत होते, द वे ते जसं तेच कृष्ण आहेत आणि ते आम्हाला तर शिकवतायत, की कसं कसं करा, कसं पुढे आयुष्यात जा. आणि मला अजूनही आठवतंय, की दीपकजी म्हणाले होते, की "निधी, मी तुला राधा असं करेल, की तुझ्यासारखी राधा परत कोणी करू पण नाही शकणार." तर क्या म्हणजे बात नाव है! राधा म्हटलं, की निधीचंच नाव यायला पाहिजे.
तर ते मी करू शकले की नाही दॅट इज डिफरंट थिंग. बट त्यांच्याकडनं शिकणं खूप खूप म्हणजे मला मी तेच म्हटलं मी ना खूप इमोशनल होते की मी ते बघतानाच असे होते की किती सुंदर, किती सुंदर, काश मला हे थोडस जमलं तर अजून, थोडस जमलं तर अजून. तर ही सगळं खूप खूप शिकायला मिळतं. खूप या महान लोकांकडनं आय एम सो लकी की मला हे शिकायला मिळतंय आणि मिळालंय. मला असं वाटतंय की खरंच तू तितक्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत असशील म्हणूनच तुला इतके पुढचे प्रोजेक्ट मिळतात आणि असेच मिळत राहतील. असू दे असू दे. कारण होप सो. होप 2 सो. वर्ष चालले म्हणजे ह्याच्यातच खरं तर हे क्रेडिट आहे की निधी हो खरंच तू त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकते. इतकं तू सुंदरपणे ते तो रोल तू ते कॅरेक्टर तू स्वतः कॅरी करतेस. कारण कॅरेक्टर कॅरी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. लोकांना तिथे निधी दिसता कामा नये तर तिथे ती राधा दिसली पाहिजे. सो खरंय. मला असं म्हणजे तू याच्यावरनं म्हणतेस तसं की वाटतंय राधा ही एक्झॅक्टली एक्झॅक्टली ती राधा हे समर्पण आहे. कृष्णासाठी असलेलं तिचं किती समर्पण आहे. तिच्याबद्दलचं असं ते. तर हा माझा अजिबात स्वभावच नाहीये. म्हणजे तू मला ओळखते मी कशी आहे आणि राधा कशी आहे. तर ते फक्त ते आणणं की राधा करताना ते की ती भावना मनामध्ये आणणं ते खरंच टास्क आहे. पण मजा आली ते करताना आणि येतेय. मी म्हणूनच प्रश्न असा विचारला की एक चॅलेंजिंग खरे कॅरेक्टर खरे खरे. आहे मग व्हेरी ते नाईस. तू करेक्ट. साकारलं. माझा पुढचा प्रश्न आहे तुझ्या गुरूंविषयी ऑफकोर्स कारण म्हणजे पंडित मुकुंदराज देव यांचा आत्ताच 50वा वाढदिवस झाला आणि मी स्वतःही ते बघितलंय म्हणून मी आज हा विषय इकडे काढतेय की त्यांना सरप्राईज म्हणून खरं तर तू त्यांच्याच म्हणजे दादांच्याच 50 रचना अलग नाचलीस म्हणजे आपण म्हणू ब्रेथलेस नाचलीस तर त्याविषयीचा तुझा अनुभव काय म्हणजे तू असं कसं ठरवलं किंवा काय केलं त्यांना सरप्राईज देण्यासाठी त्यांना कळू न देण्यासाठी आणि त्यांची नंतर रिॲक्शन काय होती त्याच्यावर. अरे अरे ओके. तर जसं रियाज करताना माझ्या डोक्यामध्ये मी रियाज करत होते आणि डोक्यामध्ये आलं होतं की हे असं काहीतरी करायचं. पण मला हे वेगळ्या कारणासाठी करायचं होतं. तर मे बी ते पूर्ण झालं तर मी नक्की सांगेन. तर आणि मी सगळा रोहित देव, मुकुंददादाचा मुलगा, रोहित देव माझा खूप चांगला मित्र आहे. तर मी लगेच फोन केला. ऐक ना, माझ्या डोक्यामध्ये म्हणजे मी नेहमी असंच त्याला त्रास देते, की माझ्या डोक्यामध्ये हे असं आलंय. तर काय करूया? तो म्हणाला की हां. आणि तर आम्ही पहिल्यांदा होतं की आपण 25 करू शकतो. कारण काय एकतर दादाच्या बंदिशी म्हणजे एक-एक असं एक-एक मस्त लगाम असते की जीव जातो एक बंदिश करताना पण. तर अशा म्हटलं की चल करून बघू. तर पहिल्या दिवशी आम्ही 10 केल्या, मग हळू 13 केल्या, मग हळू 15 आणि मग नंतर वाटलं की हां 25 होतायत आणि पण पुढे काहीतरी कारणास्तव ते नाही झालं. 1 वर्षाचं आधीचं सांगते. आणि ठरलं की दादाचा 50वा वाढदिवस खूप मोठा सेलिब्रेट करायचा आहे. त्याला सरप्राईज द्यायचंय. तर मी रोहितला म्हटलं, "ऐक ना, आपण 25 खेचू शकतोय ना? 50 होईल. ट्राय करू." आणि लीनाताईने त्याचं पठण केलंय. मनाली देव यांनी पठण केलं होतं आणि ती म्हणाली की "हां, तुम्ही करू शकताय." तर पहिले आम्ही तिला सांगितलं. पहिले आम्ही दादापासून हे सगळं लपवून ठेवलं होतं, की काय माहिती होईल, नाही होईल आणि हे सगळं. मी तसं आणि तुला आठवत असेल मी म्हणाले होते, की दादाला खूप गिफ्ट वगैरे असं मला खूप द्यावंसं वाटतं. म्हणजे असं मला नेहमीच वाटतं, की मी आज जे काही कमवतीये किंवा काहीही असेल, ते माझ्या गुरूंमुळेच तर आहे. कोणाचं आहे? खरंय गुरूंसाठीच आहे. खरंय. पण माझी आर्थिक परिस्थिती एवढी मोठी नाहीये, की मी दादाला खूप करते. तर म्हटलं, की आपली कलाच आहे, की त्याचं आपण गिफ्ट रोहित आणि मी त्यांना देऊ शकतो. आणि श्रीरंग दादा त्याचा पाठ आहे, तर त्याला माहिती आहे, की ते करताना, की ते चला 1 झाली, 3 झाल्या, 15 झाल्या, असं करत आणि वाटलं नव्हतं होईल, पण ते त्या क्षणाला झालं आणि मानसी तू म्हणतेस तसं, की हे एकदाच होणार होतं आणि ते परत नाही होणार. हे असं मला नाही वाटत, की परत आयुष्यामध्ये असा क्षण येऊ शकतो परत हे 50 लगातार बंदिशी करण्याचा. हे एकदाच होणार होतं आणि ती एकच मोमेंट होते.
तेव्हा मी हे ट्राय केलं आणि या सगळ्यांनी मला खूप साथ दिली. माझ्या सिनियर ताया, मनाली ताई, रोहित, जयंत दादा सगळ्यांनी मला खूप साथ दिली. एकदा टीम वर्क पण ऑल्सो इम्पॉर्टंट. मी एकटंच खरंय नाही खरंय. चालत. जेव्हा हे सगळ्यांनी साथ दिली आणि ते घडलं आणि दादा ऑब्व्हियसली दादाला प्रचंडच आवडलं. पण कसं आहे की दादा कधी असं सांगत नाही की त्याला आवडलंय की नाही आवडलंय. तो क्वेश्चन मार्क आयुष्यभराचा असतो. पण माझं नेहमी असं आहे की ते एकदा त्याच्याकडनं वाह मिळण्यासाठी अजून प्रयत्न चालू आहेत आणि ते कधी मिळणार माहित नाही. तर ते लोक वेगवेगळ्यासाठी करत असतील तर मला आयुष्यामधनं की वाह निधी जम गया याच्यासाठी माझे प्रयत्न अजून चालू आहेत की हे ऐकण्यासाठी. खरंच ते सुद्धा तो सुद्धा अनुभव तुला नक्कीच घेता येईल. सुखद काय क्षण जो माहिती कधी तो दिवस येणार आहे. येस. आहे. पण तर मला तेच तसं की हा करत परत 50 कधी होणार किंवा आय नो परत कधी मी परफॉर्म करणार. तो एकदा झालं झालं मस्त. येस. मला मुकुंददा आणि बाईंविषयी काही शब्द सांगशील किंवा गुरु आणि शिष्य म्हणून तुमच्यातलं नातं जरा आम्हाला खुलवून सांग. काय तुझा अनुभव आहे बाई आणि मुकुंददादा हा. ह्यांच्यासोबतचा? म्हणजे गुरु म्हणून आणि एक कधी बाई मैत्रीण म्हणून तुझ्याशी वागत असतील की निधी हे कर, निधी ते कर. मग हे असे काही अनुभव आम्हाला सांगशील का? अं, अं, मी जसं म्हणते नेहमी माझ्या प्रत्येक जे काही थोडेसे प्रोग्राम झाले त्याच्या आधी म्हणते की योग्य वयामध्ये योग्य गुरु मिळणं हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे अगदी खरं. त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये तो असा गुरु योग्य मिळणं खूप खूप गरजेचं असतं आणि माझं खूप खूप मोठं सौभाग्य आहे की मला दोन्ही गुरु योग्य वयामध्ये लाभले. आणि काय म्हणतात तसं की खूप खूप लकी समजते. तर त्याच्या आधी मी माझ्या आई-बाबांना माझे नेहमी पहिले गुरु मानते, की आईने जर माझा नाच ओळखलाच नसता आणि जर खरंय. तेव्हा अगं मला तरी काय कळायचं? तीच मला घेऊन सगळीकडे नाचायची, सगळीकडे घेऊन की इथे जाऊ, तिथे जाऊ, काय भरतनाट्यम, काय कथ्थक, तेव्हा कुठे काय मला कुठे कळणार? हे सगळं आईने आणि तेव्हा खूप काही सोशल मीडिया आणि हे सगळं नव्हतं. तर त्या दोघांनी जे काही माझ्यासाठी केलंय त्यांच्यामुळे मी आज इथे आहे. मेन ते दोघं जण आहे. आणि अगदी त्यांनी खरं. मला बाई आणि दादाकडे आणून त्यांच्या हाती दिलंय. तर बाई खरंच म्हणजे बाईंबद्दल सांगताना मला असं होतं की जसजसं आता म्हणजे मी तुला एक्झॅक्ट काय सांगते नो कॉम्प्लिकेटेड बनवता मी तुला सांगते की जसजसं माझं वय वाढतंय तसतसं मला बाई किती महान आहे हे जाणवतंय. अगदी आधी खरंय. होतच तो रिस्पेक्ट होताच पण ते अजून ते रिलेशन त्यात गुरु शिष्य नातं त्यांचे काम त्यांची सोच हे अजून मला कळत जाते की किती मी लकी आहे किती म्हणजे किती माझं सौभाग्य आहे. आणि म्हणजे तुला खोटं वाटत असेल म्हणजे कसं की आतापर्यंत आपण जे स्टार्टिंग पासून जे आपण सगळं आपण बोलतोय ज्या ज्या कामांबद्दल बोलतोय ज्या प्रोजेक्ट बद्दल बोलतोय किंवा सगळं बोलतोय यातला एकूण एक पॉइंट म्हणजे एकूण एक म्हणजे प्रोजेक्ट मिळायच्या आधी प्रोजेक्ट चालू असताना प्रोजेक्ट झाल्यानंतर हे सगळ्याच्या सगळं बाईंना आणि दादाला माहिती असतं. मी सांगते आणि त्या बरोबर. प्रोसेसमध्ये हे बघ नुसतं काम करणं वेगळं की आणि त्याच्यावरती हे दोघं जण माझ्या बरोबर आहे त्यांचा गायडन्स आहे म्हणजे कुठे काय खूप ठिकाणी असं आलं पण नैराश्य काही ठिकाणी आलं काही कामाच्या ठिकाणी आलं की मला कळत नाही मी कसं वागायचं लगेच बाई आणि दादांना फोन करून विचार की इथे मी कसं हँडल करू इथे मी काय करू तर तो कॉन्स्टंट सपोर्ट आहे आणि त्यांनी सांगितलं की अजून बघा जग खूप मोठं आहे तर हे ते खरंय. दोघं जण पिलर सारखे जे बरोबर आहेत ते काय म्हणतात ते पूर्ण मॉरल सपोर्ट सदैव तुझ्या पूर्ण बरोबर आहे त्यांचा. म्हणजे आहे आणि ते बॅक ऑफ माइंड मध्ये मला असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इंटरव्ह्यू देताना मी भाई आणि दादा यांच्याशी बोललीये म्हणजे इच अँड एव्हरी पॉइंट माझ्या आयुष्यातली एक कोणतीही गोष्ट की दोघांशिवाय मी करूच शकत नाही म्हणजे बरोबर. माझं असं असतं की तिकडनं ग्रीन सिग्नल मिळाला ना म्हणजे हा चला पुढे
खरंय, आणि खरंय. मला अनुभव जर सांगतेस तसं की जेव्हा महाराजींसमोर मला परफॉर्म करण्याची जेव्हा संधी मिळाली, त्यांच्यावर काम करणं वेगळं, त्यांच्या अंडर काम करणं वेगळं आणि त्यांच्यासमोर कोणाच्या इच्छा नसते की एकदा तरी परफॉर्म करायचंय. पण तेव्हा नेमका दादा इथे नव्हता आणि तो US टूर वरती होता. मला असं बरं. झालं की आता मी काय करू? माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा क्षण आहे. तेव्हा मला मुकुंद दादा समोर हवाय, बरोबर हवाय. तर तेव्हा तो मला म्हणाला की "निधी मी आहे. मी इकडनं आशीर्वाद देतोय. तू 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 क्या बात परफॉर्म है! कर." तर हे जे असतं ते मला प्रत्येक ठिकाणी जेव्हा आणि मी जिकडे बाहेर जाते, तेव्हा मी या दोघांनाही कॅरी करत असते. त्यांचे थॉट्स, त्यांचे संस्कार, त्यांची नावं हे मी कॅरी करत असते. तर खरंय, खरंय. जे सगळं आहे ते त्यांच्या पाशीच आहे आणि दादा तर अमेझिंग. म्हणजे आयुष्यातले पर्सनल लाईफ पण माझी असो, सगळं त्याला माहिती आहे. पण कसं आहे मानसी, मी तसं सांगते, की आज बाईंना हजारो शिष्य आहेत गं. म्हणजे खरंय. बाईंना, दादांना ना खूप शिष्य आहेत. पण तरीही ही लोकं म्हणजे मला अजूनही आठवतं, की इस्रायलची टूर झाली होती. पहिली होती ना माझी ती आउटसाइड अशी. तर मी 2.5 तास दादाला सांगत होते. मग ना आम्ही तिकडे गेलो, मग तिकडनं हे झालं, मग तिथे ते झालं आणि त्या गुरूने ऐकलं गं सगळं आणि आता मला असं वाटतं, की आपण काय बावळटपणा केला. पण जसं आपण त्यांचा वेळ वाया शॉर्टमध्ये सांगून निघालो असतो. पण ते दोघं जण ऑल्वेज सपोर्टिव्ह असतात. ते जे असं असतात, की हम खरंच हैं, आहे, खरंच तुम आहे. लोग आगे बढ़ो. आणि जेव्हा आम्ही बाहेर भिडतो, तो भिडताना जो कॉन्फिडन्स आहे, की आता आम्ही उभे आहोत. ही जी तयारी करून त्यांनी आता दिलेली आहे सगळीच, तर हे फक्त त्या दोघांमुळेच आहे. अगदी, अगदी खरंय. खरंच खूप मजा आली निधी, की अरे कसा थँक वेळ यू. गेलाय खरंच कळलं नाही आणि अजून अनुभव हो. ऐकत राहावं असंच वाटतंय आणि अरे संपत नाही असंही वाटतंय, की अजून खरंच, काही खरंच. सांगावं वाटतंय, पण खरंच आपल्याला वेळेचं बंधन आहे. हो, नक्की, त्याच्यामुळे नक्की, नक्की. आणि मलाही खूप मजा आली. मी हे असं कोणाबरोबर शेअर नाही. मी फक्त बाई आणि दादाबरोबर शेअर केलंय हे अनुभव. बाकी कोणाबरोबर शेअर नाही केले. तर आज पहिल्यांदा तुझ्यामुळे मी सगळ्याबद्दल बोलू शकले. तर थँक्स टू यू, की तू एक हे सगळं जुळवून आणलंस. हा योग घडवून आणलास. थँक्स टू यू. थँक्यू, थँक्यू. तुझेच खरं तर आभार, कारण मी एकच तुला फोन केला होता आणि फक्त विचारलं होतं निधी येशील का, आणि तू हो म्हणालीस. आणि एनी अगदी टाईम. मी आयत्या वेळेला तुला फोन केला होता की निधी येशील का, आणि तू अगदी अरे, काही विचार नाही केलास की एनी हो हो चालेल ना, आपण करूया असं बोलून मला एकदम माझं खरं तर टेन्शन निघून गेलं की अरे चला झालं आपलं. अरे, नाही, त्याच्यामुळे नाही, नाही. ते खरंच मनापासून खूप खूप आभार मानते मी की तू इकडे आलीस, वेळात वेळ अरे काढून थँक यू. आलीस. आभार-बिभार नको मानूस ग. नाही, नाही. वेडी आहेस. नाही, नाही. नाही, नाही. हक्काने बोलवायचं, हक्काने करणार सगळं. अजूनही खूप गोष्टी ऐकायच्यात आम्हाला, सो पुन्हा एकदा लवकरच असं काहीतरी करून नक्की, आपल्याला नक्की, नक्की. आय वुड लव्ह टू. एक चान्स पुन्हा एकदा दे, म्हणजे आम्हाला पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी नक्की. ऐकायला एनी टाईम, एनी वेगवेगळ्या टाईम, ऐकायला. एनी टाईम, एनी टाईम, एनी टाईम. की नवीन अनुभव तुझ्याकडे आलेले असतील तेव्हा आपण पुन्हा त्या गप्पा मारू, म्हणजे आणखीन शुअर, खुलत शुअर. परत तिसऱ्यांदा आपल्याला भेटण्याची संधी येईल. सो हे अरे चक्र नक्की, वाटतंय. नक्की, नक्की. नक्की, नक्की, नक्की. चालेल. खूप थँक यू. की तू थँक इकडे यू. आली. सगळ्यांचे जे व्ह्युअर्स आहेत सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप 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 शुभेच्छा. थँक यू. मी प्रेक्षकांचेही आभार मानते की गेला 1-1.25 तास आम्हाला ऐकताय तुम्ही, खूप सपोर्ट करताय, तुमचे खूप लाईक्स येत आहेत, खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत. तर त्यासाठी आणि हम्म. खूप भरभरून प्रेमासाठी खूप खूप तुम्हाला धन्यवाद देतो आम्ही, की तुम्ही बघणारे आहात म्हणून आज आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी खरंय, लोकांसमोर खरंय, खरंय, बोलतोय. तर तुमचेही खरंय. खूप आभार की तुम्ही गेला 1-1.25 तास इकडे कार्यक्रम अटेंड करताय. पुढचा आपला कार्यक्रम असणार आहे 15 ऑगस्टला 8 वाजता एका नवीन पाहुण्यासोबत. येस, धन्यवाद. येस, येस. थँक यू.